चला. तर मागच्या क्लासमध्ये आपण जे तिन्ही काळातले जे काळातील जे काही प्रत्यय होते ते आपण बघितले. ओके, म्हणजे वर्तमान काळातील प्रत्यय बघितलेत, भविष्य काळातील प्रत्यय बघितलेत, भूतकाळातील प्रत्यय बघितलेत. आता ह्या तिन्ही काळातील जे प्रत्यय जे आहेत त्याने आपण वाक्य बनवलेत. म्हणजे एकच वाक्य आपण तिन्ही काळामध्ये हे घेतलंय, म्हणजे बनवलेत. बऱ्याचशा जणांनी खूप छान चांगले बनवलेले आहेत. बाकीच्यांनी आता किती जणांनी ते बनवलेत, होमवर्क केलाय त्याची काही कल्पना नाही. त्यानंतर तिन्ही काळातली वाक्य बनवून प्रत्येकाने भविष्यकाळ, वर्तमान काळ, भूतकाळ याचे प्रत्येकाने 6 वाक्य पण बनवलेले आहेत, म्हणजे त्वंग आणि अहंग. तर यामध्ये कोणाला काही शंका आहे का? जर समजा काही शंका नसेल तर मग मी तुम्हाला आज निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक वाक्य कसे बनवायचे ते मी तुम्हाला आज शिकवणार आहे. तर कोणाला काही शंका आहे यामध्ये? वेगवेगळे नाम घेऊन, वेगवेगळे क्रियापद घेऊन, वेगवेगळे कर्म घेऊन तुम्हाला मी वाक्य तिन्ही याच्यामध्ये सांगितले. वर्तमान काळातील प्रत्यय काय आहेत? प्रथम पुरुष, मध्यम पुरुष आणि उत्तम पुरुष अशा सिक्वेन्स. सीथ आपलं सॉरी ती अंती मीम नंतर नंतर भविष्य काळामध्ये इस्सती, इस्सती, इस्सन्ति, इस्ससी, इस्सथ, इस्सामी, इस्साम. व्हेरी गुड. आणि भूतकाळामध्ये इ, इंसु, इ, इत्थ, इं, इम. गुड गुड, छान. आता ह्या प्रत्येक प्रत्ययाच्या पुढे कर्ता म्हणून कोण कसा राहील? प्रथम पुरुष मध्ये कर्ता कोण राहील? सो राहील, नाही का? वर्तमान काळामध्ये किंवा भविष्य काळामध्ये किंवा भूतकाळामध्ये एक वचनामध्ये. तो जर अनेक वचनांमध्ये कर्ता केला तर तो होतो ते होतो. त्यानुसार मग त्याला ते वर्तमान काळाचे प्रत्यय जोडायचे. नंतर मध्यम पुरुष मध्ये कर्ता कोण राहील? त्वंग. आणि अनेक वचनामध्ये तुम्ही. बरोबर. वर्तमान काळामध्ये परत उत्तम पुरुषाचे कर्ता कोण राहील? अहंग. त्यानुसार त्याचे प्रत्यय धातूचे प्रत्यय जोडून क्रियापद तयार करायचं. तसंच भविष्य काळामध्ये भविष्य काळाचे प्रत्यय जे आहेत तर त्या प्रत्ययाला कर्ता सो, त्वंग, सो, ते असं आडवं पाठ करायचं. सो ते म्हणजे एक वचन अनेक वचन, एक वचन अनेक वचन. सो ते नंतर काय होईल? सीथ, मीम. नंतर भविष्य काळाचे इस्सती, इस्सन्ति, इस्ससी, इस्सथ, इस्सामी, इस्साम. त्याचप्रमाणे भूतकाळाचे इ, इंसु, इ, इत्थ, इम. तर आता हे रिपीट करायची आता काही गरज नाही ना तुम्हाला. मी आता डायरेक्ट नकारार्थी वाक्य बनवायला शिकवायचं. सर मी एक वाक्य सांगू सर? ते मम पुत्तो सामनेर सिक्का शिबिरन गच्ची सामी. तर हे बरोबर आहे? बरोबर आहे. सामनेर सिक्का शिबिरन गच्ची सामी. सामनेर शिबिर, हा, गच्ची सामी. गच्ची सामी कसं येईल? क्रिया कोण करतंय? कर्ता कोण आहे? कर्ता कोण आहे? कर्ता पुत्तो. हा, कोणत्या पुरुषामध्ये येणार? कोणत्या पुरुषामध्ये येणार? पठण पुरुष. थर्ड पर्सन येणार ना. अच्छा, थर्ड पर्सन. मला वाटलं मम्मा, त्याच्यावरून मी गच्ची. हा, ही भूल मत करना कधी. फक्त तुम्हाला मी सांगतोय की त्वंग आणि मयंग, आपलं सॉरी त्वंग आणि अहंग आणि तुम्हे आणि
हे काय म्हणतात त्याला, मयंक, हे जर करता असले तरच हे लावायचे क्रियापदाचे प्रत्यय. मी आणि म. बाकी दुसऱ्या याला, आता मम पुत्तो, हा आता बघा इथे छान तुम्ही प्रश्न केला, तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करतो. मम पुत्तो सामनेर शिबिरन गच्छिसामी असं तुम्ही म्हटलं, हा बरोबर. गच्छिसामी हे उत्तम पुरुषाचं प्रत्यय त्याला लागलेला आहे. हा आता गच्छिसामी असं म्हटलं की तिथे अहंग हा करता असतो, म्हणजे क्रिया करणारा कोण असतो, आपण स्वतः. हा तर ह्या तुमच्या वाक्यामध्ये क्रिया करणारे तुम्ही स्वतः आहात का? नाही. हा म्हणजे चुकला. पण हो क्रिया करणारा तुमचा पुत्र आहे, हा मुलगा आहे, तो थर्ड पर्सन मध्ये जातो, प्रथम पुरुष मध्ये जातो. अच्छा हा हा, मग तिथे कोणते प्रत्यय असतो, एक वचनामध्ये ती असतो. हा सोच्या ठिकाणी तुम्ही काय वापरताय, सो सामनेर शिबिरंग गच्छति, गच्छती. हा, किंवा तो तुम्हाला तो जाणार आहे असं ना. हा हा, गच्छित सती. गच्छे सती. हा, मग गच्छित सती भविष्यकाळ. असं तुम्ही म्हणजे सो जर वापरला, सो हा सामनेर शिबिरंग गच्छित सती. गच्छित सती. आता अच्छा सोच्या ऐवजी फक्त तुम्ही काय वापरताय, मम मम पुत्र. पुत्तो. हा अलग लक्षात, म्हणजे हा हा माझा पुत्र, म्हणजे हो ऍक्शन कोण करतंय, जाण्याची तुमचा पुत्र. पुत्र करतोय. हा तो कोण कशामध्ये आहे, तो प्रथम पुरुषामध्ये पठ्ठम आहे, पुरुष. एक वचनामध्ये आहे, म्हणून तुम्हाला तो ती प्रत्यय तिथे क्रियापदाला लावावा लागेल. लागतो. हा हे लक्षात ठेवा, हे हा हा इथे गोंधळ होण्याची शक्यता आहे. तुम्ही शक्यता. ते मम, नंतर अम्म, नंतर हे जे येतात ना, त्याला तुम्ही फसू नका. हा म्हणजे करता नाही जरा. हा, हे करता नाहीये, नाहीये. हा अलग लक्षात, हा हे हा विभक्ती आहे. अच्छा मम म्हणजे माझा, म्हणजे ती छट्टी विभक्ती आहे, तो करता आहे अच्छा का? हा नाही. म्हणून नेहमी एक सवय ठेवायची स्वतःला, की हा ज्या वेळेस तुम्ही करता आपलं सॉरी क्रियापद लिहितात ना, क्रियापद लिहिल्यानंतर त्या क्रियापदाला प्रश्न विचारायचा. ही सवय जोपर्यंत तुम्हाला लागत नाही तोपर्यंत तुमचा कर्ता आणि क्रियापद बरोबर येणार नाही. काय प्रश्न विचारायचा, की कोण क्रिया करतो आहे. म्हणून क्रिया करता. आता तुम्ही गच्छित सती, आपलं गच्छित सामी असं तुम्ही म्हटला, तर मग काय, तुम्ही जर त्याला विचारलं असतं, गच्छित सामीला प्रश्न विचारला असता, कोण क्रिया करतो आहे, तर त्या क्रियापदाने उत्तर दिलं असतं की मी क्रिया करतो आहे, कारण गच्छित सामी, मी हा तो उत्तम पुरुषाचा प्रत्यय लागलेला. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असता, मी नाही जात आहे, माझा पुत्र जातो आहे, तर बरोबर की नाही, लगेच तुमच्या लक्षात आलं असतं, कारण ते गच्छित सामी नाही, गच्छित सती, गच्छित सती हे क्रियापद पाहिजे होतं. असं तुम्ही जरा लॉजिकली या गोष्टी शिकायचा प्रयत्न करा. ओके तृतीयतु. ओके ओके. सर जे शेअर केलं आहे त्याला चेक नाही होणार का? काय गृहपाठ जे शेअर केलं आहे आम्ही, त्याला चेक नाही करता येणार का? आम्ही बघतो ना, गृहपाठ तुमच्या सगळ्यांचा बघतो मी, ज्यांचा बघतो ना त्याच्यात काही करेक्शन असेल तर त्या करेक्शन पण मी टाकतो, आणि त्याचा रिप्लाय पण देतो जर केलेला असेल तर. तुमचा मी बघितला, तर तुम्ही, आता कसं आहे, प्रत्येक जणांनी वेगवेगळे वाक्य लिहिलेले आहेत, नाही का, वेगवेगळे वाक्य लिहिलेले, त्यामुळे सगळ्यांचा एकच असेल असं काही नाही. तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता, कारण तुम्ही सुद्धा कसं आहे, आपल्या ग्रुपवरती जे काही बाकीचे लोक जे काही लिहून पाठवतात ते तुम्ही पण स्वतः चेक करायचं, की यांनी काय केलेलं आहे, या व्यक्तीने कसं लिहिलेलं आहे, मग आपण कसं लिहिलेलं आहे, असं कम्पॅरेटिव्हली तुम्ही पण स्वतः चेक करायचं. म्हणजे काय, सेल्फ चेकिंग पण होऊन जाते त्यामध्ये. आणि मी तुम्हाला बऱ्याच जणांना सांगितलं आहे की जे आता हे सीमा जाधव मॅडम आहे, केदारनाथजी आहे, भारती करे आहे, तुम्ही आहात, बरेचसे जण आहेत की
दुसऱ्यांनी जे काही लिहिलेलं असतं ते तुम्ही चेक करत चला आणि तुम्ही त्याचे उत्तर देत चला त्यांना. म्हणजे तुम्ही असिस्टंट टीचर म्हणून तुम्ही थोडस काम केलं तर माझं काम कमी होईल, दुसरं काही नाही. एक प्रतिभा म्हणून मॅडम आहेत, त्या प्रयत्न करतायत, परंतु त्यांच्या कन्सेप्ट थोडा क्लिअर नसल्यामुळे ते जरा मेजर मिस्टेक करतात. म्हणून त्यांना टायपिंगचा काही प्रॉब्लेम आहे वाटतं, टायपिंग त्यांना काही करता येत नाही याच्यावरती. पण इट इज वेल, म्हणजे काही नसण्यापेक्षा त्या प्रयत्न करतायत, दुसऱ्यांना विचारण्याचा प्रयत्न करतायत. हे काही कमी नव्हे. नाहीतर काही लोक स्वतः करत पण नाही, दुसऱ्याला विचारत पण नाही, मग ते आहेत त्याच ठिकाणी ऍज इट इज राहतात. असं नको व्हायला. ओके. संजीवनी कांबळे मॅडम, तुम्ही हँड का रेस केलाय, काही विचारायचं का तुम्हाला? संजीवनी कांबळे मॅडम. ओके, चुकून झालेलं दिसतं. तर आपण आता निगेटिव्ह वाक्य कसे तयार करायचे, अगदी सोपं आहे. आता तुम्ही अहं विहारं गच्छामि हे वाक्य आहे. तर मी विहाराला जातो, बरोबर. आता याचं निगेटिव्ह तुम्हाला करायचं आहे म्हटल्यानंतर तुम्हाला काय करावं लागणार आहे? मराठीतून आपण काय म्हणणार? मी विहाराला जात नाही. नाही हा जो शब्द जो आहे हा आपण मराठीमध्ये निगेटिव्ह या अर्थाने घेतो, परंतु पालीमध्ये अगदी सोपा शब्द जो आहे, फक्त तुम्हाला काय करायचं आहे, न हा शब्द वापरायचा आहे. न हा हे जे अक्षर आहे निगेटिव्ह ते तुम्हाला वापरायचं आहे. आता हा न जो वापरायचा आहे तर मग तो कुठे वापरायचा, आलं लक्षात? तर त्याची जागा आहे जे आपलं क्रियापद जे असतं ना त्याच्या आधी न लावायचा असतो. तो न लावल्यानंतर पूर्ण वाक्य काय होतं, निगेटिव्ह होतं. आलं लक्षात? पूर्ण वाक्य काय होतं, निगेटिव्ह होतं. उदाहरणार्थ आता मी तुम्हाला एक उदाहरण दिलंच आहे तुम्हाला, की अहं विहारं गच्छामि, जे मी विहाराला जातो. तर मी निगेटिव्ह मध्ये काय म्हणेल, अहं विहारं न गच्छामि. बस सिंपल, न गच्छामि. ओके. म्हणजेच काय झालं, मी विहाराला जात नाही. बालको गामस्मा विहारं आगच्छति, म्हणजे मुलगा गामस्मा म्हणजे गावातून, गावातून विहाराला, विहाराला आगच्छति म्हणजे काय, येतो. आता निगेटिव्ह मध्ये हे करायचं आहे तर याच्यामध्ये शोधायचं की क्रियापद कुठे आहे. आगच्छति क्रियापद आहे. बस त्याच्या आधी तुम्हाला न ठेवायचं आहे आणि पूर्ण वाक्य जसं आहे तसंच तुम्हाला लिहायचं आहे. म्हणजेच बालको न आगच्छति, बालको गामस्मा विहारं मॅडम तुमचा माईक बंद करा, आवाज. सर मला विचारायचं होतं. हा बोला. हॅलो. हा समोरच्याही हे वाक्यात कसं वापरायचं नाव? समोरजनी म्हणजे झाडू. हे नाम कसं वापरायचं वाक्यामध्ये? आता हे समजजनी हे जे आहे ना, आता समजजनी म्हटल्यानंतर शेवटचा जो तो काय येतो, आपण बुद्ध म्हटल्यानंतर बुद्ध, तर अ हा स्वर शेवटी उच्चारतो आपण. तसं समजजनी हे जे आहे ते उच्चारल्यानंतर सगळ्या शेवटी स्वर येतो ई उच्चारतो, बरोबर. तर ई ज्या शब्दाच्या उच्चार येतो त्याला आपण इकारांत शब्द, इकारांत, ई आकार अंत, म्हणजे त्याच्या शेवटी त्या शब्दा शेवटी ई येतो. तर अशा शब्दाचे जे प्रत्यय जे आहेत ना विभक्तीचे ते वेगळे आहेत. आपण आता फक्त काय शिकतो आहोत, अकारांत शब्दाचे प्रत्यय शिकतो आहोत, विभक्ती शिकतो. म्हणजे बुद्ध, मित्र, देव, गोपाल,
वाणिज्य, सुनक, सुक, सकुन वगैरे वगैरे हे नाम जे आहेत हे काय आहेत अकारांत आहेत. तर समजजीवी हे नाम जे आहे हे इकारांत असल्यामुळे आपण ते अजून शिकलेलो नाही. तर हळूहळू आपण आधी आकारांत शिकू, नंतर मग इकारांत शिकू, ह्रस्व, नंतर मग दीर्घ इकारांत, मग ह्रस्व उकारांत, मग दीर्घ उकारांत, मग एकारांत आणि मग नंतर सगळ्यात शेवटी ओकारांत. ओके असा हा मोठा प्रवास आहे विभक्तीचा. तर तो ओके हळूहळू आपण जर शिकलो तर तो परफेक्ट लक्षात राहील. नाहीतर मग तुमचा काय होईल, जमलिंग होईल. ओके हा हा ओके 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 थँक्यू हा तर माईक बंद ठेवा सगळ्यांचे, बाकीच्यांना त्रास नको व्हायला. हा तर आपण काय सांगत होतो, नका हा न चा प्लेसमेंट, न आगच्छति, बरोबर, न आगच्छति. तर येत नाही म्हणजे बालको गामस्मा विहारं न आगच्छति. असं केलं की ते वाक्य काय झालं, निगेटिव्ह झालं. म्हणजे मुलगा गावातून विहाराला येत नाही, बरोबर. आता तुम्ही हेच वाक्य सिंपली तुमच्या पतीसाठी वापरू शकता, तुमच्या मुलासाठी वापरू शकता, तुमच्या पतीसाठी वापरू शकता, तुमच्या मैत्रिणीसाठी वापरू शकता. तर तुम्ही असं सहज म्हणू शकता, नाही का, सहाय्यको मम सहाय्यको म्हणजे माझा मित्र, गेहस्मा म्हणजे घरून, आलं लक्षात. न आगच्छति म्हणजे तो येत नाही, माझा मित्र घरून येत नाही. असं सहज तुम्ही बोली भाषेमध्ये बोलू शकता की नाही. न आगच्छति, मम मित्रो गेहस्मा आगच्छति म्हणजे माझा मित्र घरून येतो. आता हे कसं आहे की वाक्य हे तुम्हाला सगळे समजलेले आहेत, फक्त ते बोली भाषेमध्ये कसे अप्लाय करायचे त्याची प्रॅक्टिस जी आहे ती तुम्हाला स्वतःलाच करावं लागेल. जसं मी आता तुम्हाला बोलून दाखवतो आहे. आता इथे मी न आगच्छति हे वापरलं, बरोबर. आता इथे काही काही वेळेस काय होतं की हा जो न जो आहे हा आ जो आहे त्याची काय होऊन जाते, संधी होते. म्हणजे न अधिक आ, तर तो काय होतो, ना होतो, संधीचा नियमाप्रमाणे ना, आलं लक्षात. तर ना आगच्छति असा त्याचा उच्चार होतो. तर न आगच्छतीच्या ऐवजी आपण त्याचा उच्चार करतो ना गच्छति, ना गच्छति. म्हणजेच त्याचा जर विग्रह केला तर न आगच्छति असं त्याचं हे होतं. तर काही ठिकाणी हा जो न जो आहे हा क्रियापदाचा जर पहिला अक्षर स्वर असेल तर त्याच्याशी काय त्याचं संधी होऊन जाते. ओके. आता आणखी परत काही उदाहरणे घेऊ आपण. सकुनो सकुनो आकाशे उड्डेती, म्हणजे पक्षी आकाशामध्ये उडतो. याचं निगेटिव्ह कसं करणार, निगेटिव्ह कसं करणार, सकुनो आकाशे न उड्डेति, हा न उड्डेती म्हणजे पक्षी आकाशामध्ये उडत नाही. हा आणखी परत, बालको बालको मनुष्यस्य, मनुष्यस्य किंवा नरस्य उदकं ददाती. कसं वाक्य सांगितलं मी, बालको नरस्य उदकं ददाती म्हणजेच काय, मुलगा नराला पाणी देतो. तर हे निगेटिव्ह कसं करणार, निगेटिव्ह कसं करणार, बालको मनुष्य नरस्य उदकं न न ददाति. सिंपल आहे ना, न ददाते, बरोबर. ओके. म्हणजे न हा जो आहे हा कुठे लावायचा आहे तुम्हाला, याच्या आधी लावायचा. ओके. परंतु आणखी एक यामध्ये एक गंमत अशी आहे की न च्या ऐवजी नो पण लागला जातो. नो
नो म्हणजे काय, न नळाचा आणि त्याला मात्रा नो पण लागतो. परंतु हा केव्हा लावायचा, ज्यावेळेस न वरती जास्त जोर द्यायचा असेल तर. आलं लक्षात? न वरती काय जास्त जोर द्यायचा असेल तर. म्हणजे एखादी गोष्ट असं तुम्हाला ठासून बोलायचं आहे की तो येत नाही. किती वेळा मी सांगितलं तुम्हाला की तो नाही येत, तर त्यावेळेस तुम्ही नोचा उपयोग करू शकता. आलं लक्षात? त्याचबरोबर तुम्ही जसं मी तुम्हाला क्रियापदाच्या आधी न जोडायचं सांगितलं, त्याचप्रमाणे हा न तुम्ही वाक्याच्या सुरुवातीला सुद्धा वापरू शकता. आलं लक्षात? वाक्याच्या सुरुवातीला न भूपालो नगरं आगच्छति. आलं लक्षात? म्हणजे राजा नगराला येत नाही, किंवा भूपालो नगरं न आगच्छति म्हणजेच काय, राजा नगराला येत नाही. म्हणजे न तुम्ही सुरुवातीलाही वापरू शकता आणि शेवटी वापरू शकता. शेवटी म्हणजे क्रियापदाच्या पुढे. परंतु जास्त जर जोर द्यायचा असेल तर तुम्हाला नो हा हे वापरावा लागेल. परंतु आता त्याची प्रॅक्टिस आपण नोची तुम्ही प्रॅक्टिस करू नका. मी तुम्हाला काही वाक्य जसे देईल की त्यामध्ये तुम्हाला ते लक्षात येईल. ओके. दुसरी गोष्ट, या ठिकाणी सर नो पहिलं वापरायचं का, तो जोर द्यायचा असेल तर नो नो का? हा हा, आता मी फक्त तुम्हाला हे माहितीसाठी सांगितलंय नो, परंतु तुम्ही त्याच्यावर लक्ष केंद्रित करू नका. मी ज्यावेळेस सांगेल त्यावेळेस त्यावर तुम्ही त्याच्यावर लक्ष द्या. फक्त न वरती आता तुम्ही लक्ष केंद्रित करा. ओके. कारण काय होईल की मग तुम्ही नच्या ऐवजी कुठेतरी नो वापराल, नोच्या ऐवजी कुठेतरी न वापराल, मग त्या वाक्याचा जो ग्रॅमॅटिकली सेन्स जो आहे तो काय होईल, चेंज होईल किंवा तो प्रॉपर होणार नाही. म्हणून फक्त न तुम्ही हे वापरायचा. ओके. आता या ठिकाणी परत दुसरा जो उपयोग जो आहे तो क्वेश्चन म्हणजे प्रश्नार्थक या अर्थाने सुद्धा तुम्ही वापरू शकता, प्रश्नार्थक. परंतु प्रश्नार्थक जर वापरायचा असेल तर त्याच्या आधी तुम्हाला अपी हे तुम्हाला वापरावं लागेल. आलं लक्षात? अपि राजा नगरं न आगच्छति. असं कसं म्हणजे काय, राजा नगराला येत नाही का, अशा पद्धतीने तुम्हाला येत नाही आहे का, असं प्रकारचं ते बघेल. काय सांगितलं मी तुम्हाला, अपीचा सुद्धा हे प्रश्नार्थक याच्यामध्ये आहे नचा उपयोग. सामान्य वाक्यामध्ये मी तुम्हाला न सांगितला, भूपालो नगरं न आगच्छति म्हणजे राजा नगराला येत नाही. परंतु जर समजा निगेटिव्ह क्वेश्चन करायचा असेल तर तो कसा करता येईल, त्याला अपी लावावा लागेल. अपि भूपालो नगरं न आगच्छति म्हणजे राजा नगराला येत नाही आहे काय, अशा प्रकारे. ओके. मी तुम्हाला हे जे सांगतो आहे तसं ब्लॅकबोर्डवरती, आपलं व्हाईट बोर्डवरती मी सांगणारच आहे. परंतु मी जे सांगतो आहे ते प्रत्यक्ष चांगलं कानामध्ये साधुकं मनसी करोत म्हणजे काय, व्यवस्थित मनामध्ये ते लक्ष देऊन ऐका. मग ज्यावेळेस प्रत्यक्ष मी ज्यावेळेस व्हाईट बोर्डवर लिहितो त्यावेळेस मग तुमचं ते चांगलं लक्षात राहतं. म्हणजे पहिल्यांदा काय असते की आधी तत्वज्ञान शिक्षण हे आधी ऐकायचं असतं, मग नंतर मग प्रत्यक्ष ते करायचं असतं, आणि त्याच्यानंतर मग आपल्याला त्याच्यातनं काय म्हणतो, वेद आपलं पटिवेदन म्हणजे आपण तो अनुभव करतो. म्हणजे धम्माचं जसा आपला पॅटर्न आहे तसंच पाली भाषा शिकायचा पण पॅटर्न तसंच आहे. आधी काय परियत्ती, नंतर पटिपत्ती आणि नंतर मग पटिवेदन असं. तर मी आधी जे काय सांगतो ना, म्हणजे थेअरी जे सांगतो ते ऐकायची, नाही समजलं तर ठीक आहे, थोडा स्ट्रेस द्यायचा, नंतर मी ते व्हाईट बोर्डवरती सांगणारच आहे. ओके. तर अशा वेळेस
आता मी तुम्हाला सांगितलं की न आगच्छतीचं म्हणजे जर समजा संधी जर समजा केली आपण त्याची, तर संधीचं काय होतं, ना गच्छती. पण मग संधी झाल्यानंतर काय होतं की तो पण स्ट्रॉंग म्हणजे जोर देण्यासाठी आपण हे वापरत असतो. ओके. दुसरा उदाहरण आहे नथी. नथीचा अर्थ काय आहे, न अथी. आलं लक्षात. त्याची जर ओढ केली आपण नथीची, तर त्याचं काय होते, न अथी. म्हणजेच काय, अथी म्हणजे काय, आहे. ओके. आणि न अथी म्हणजे काय, नाही आहे. सिंपल. बरोबर. अथी आणि नथी हे लक्षात ठेवा. नथी में शरणं अन्यं हे असं म्हणतो की नाही आपण, काय म्हणतो, नथी में शरणं अन्यं. आता मी इथे अन्यं म्हणतोय, पण माझा स्वतःचा अनुभव असा आहे की भंतेजी सुद्धा चांगले म्हणजे खूप पकलेले भंतेजी सुद्धा ही ओळ म्हणताना काय म्हणतात, नथी में शरणं अय्यं असं म्हणतात. तुमच्यामध्ये सुद्धा म्हणणारे बरेच जण आहेत. तर हे तुम्ही अय्यंग जे म्हणतात ना, टोटली रॉंग आहे. त्यामुळे त्या वाक्याचा अर्थ काय पूर्ण बदलतो. आलं लक्षात. नथी में शरणं अन्यं न अथी म्हणजे नाही आहे. मे म्हणजे काय, मी, हा, माझ्याद्वारे. शरणं अन्यं म्हणजे इतर, अन्य म्हणजे काय, इतर, इतराला माझ्याकडून किंवा मी शरण जात नाही आहे, असं त्याचा अर्थ आहे. आणि अयंग म्हटलं की अयंगचा अर्थ होतो हा, ही, हे. आता अयंग म्हटल्यानंतर कसं करणार तुम्ही, माझ्याद्वारे किंवा मी ह्याला शरण जात नाही असं त्याचा अर्थ होईल. आता ह्याला, हिला, ह्यांना असं इथे नाही वापरू शकत आपण. म्हणजे टोटली गाथा आपण काय म्हणतो, ती चुकीची म्हणतो. तर नथी म्हणजे काय, नाही आहे, न अथी. तर अशा प्रकारे हा सुद्धा एक निगेटिव्ह, आपण काय शिकतो आहोत, वाक्य निगेटिव्ह कसे करायचे हे शिकतो आहोत. तर हे निगेटिव्ह करण्याचं हे एक प्रकारे हे सुद्धा एक माध्यम आहे, किंवा हा शब्द सुद्धा आपण वापरू शकतो. आलं लक्षात. उदाहरणार्थ, नथी नथी तस्मिन गेहे सोमनस्सं. म्हणजेच काय, नथी तस्मिन गेहे सोमनस्सं. सोमनस्सं म्हणजे काय, हॅपीनेस आहे की नाही. सोमनस्सं ही एक आपल्या मनाची काय आहे, हॅपी म्हणजे आनंदी मनाची अवस्था आहे, सोमनस्सं त्याला म्हणतात. आणि नथी तस्मिन गेहे म्हणजे त्यांच्या त्या घरामध्ये, त्या घरामध्ये जॉय किंवा सुखाची आनंदी मनाची अवस्था नाही, नथी. आता इथे न तो नाही वापरलेला, आलं लक्षात. इथे न वापरला नाही, इथे काय वापरला, नथी वापरलेला. तर अशा ठिकाणी तुम्ही न अथी असं तुम्ही म्हणू शकता. किंवा न अथी तस्मिन गेहे, न अथी तस्मिन गेहे सोमनस्सं असं पण म्हणू शकता. आलं लक्षात. परंतु न अथीचं संधी करून नथी हे तुम्ही वापरू शकता. ओके. नंतर काही काही ठिकाणी काय असतंय की आपण हे असे वाक्य असतात पालीमध्ये की ज्या ठिकाणी तिथे क्रियापद नसतं. आलं लक्षात. क्रियापद नसतं. म्हणजे सा देवी असं म्हटलं की संपला, म्हणजे ती महिला आहे. त्याचं ट्रान्सलेशन काय होणार, ती महिला आहे. परंतु इथे नुसतं सा आहे आणि देवी आहे. देवी म्हणजे काय, पालीमधला देवी हा शब्द जो आहे त्याचा अर्थ काय होतो, महिला, स्त्री वगैरे वगैरे. म्हणजे ती देवी, जर असं वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन जर केलं तर, बरोबर. आणि जर समजा त्याचं ट्रान्सलेशन म्हणजे काय भावार्थाने केलं मराठीमध्ये, तर ती महिला आहे असं आपल्याला ते ट्रान्सलेशन करावं लागतं. आणि जर समजा ती महिला नाही असं जर म्हणायचं असेल, तर मग काय म्हणणार, न सा देवी म्हणजे ती महिला नाही. आणखी परत दुसरं उदाहरण म्हणजे न न
सिलवा सो भिक्खू, न सिलवा सो भिक्खू म्हणजे तो भिक्खू सिलवान नाही, तो भिक्खू सिलवान नाही. न सिलवा, सिलवा म्हणजे काय, सिलवंतू असा हा त्याचा मूळ शब्द आहे आणि त्याच्यावरनं हे पठमा विभक्ती एकवचनाचा सिलवा, जसं आपण भगवंतू मूळ शब्दाचा आपण भगवा हा शब्द करतो की नाही, तसं हे सिलवंतूचा सिलवा हा शब्द तयार झालेला. न सिलवा सो भिक्खू म्हणजे तो भिक्षू, न सिलवा म्हणजे सिलवान नाही, असं सुद्धा आपण नचा उपयोग करू शकतो. आणि तुम्हाला मी बोललोच आहे की नो जो आहे ना, तो नो काय करतो आपण की एम्फॅटिक म्हणजे काय, जोर देण्यासाठी, जोर देण्यासाठी आपण तो त्याचा उपयोग करतो. पाणो नो हंतब्बो, बघा आता पाणो नो हंतब्बो असं मी म्हटलंय. आता पाणो म्हणजे काय, प्राणी, आलं लक्षात, प्राणी. आणि नो हंतब्बो, हंत म्हणजे काय, हत्या करणे, नाश करणे, नष्ट करणे. आणि तब्ब त्याला प्रत्यय लागलेला आहे म्हणजे करायला नाही पाहिजे, करण्यास योग्य नाही, तब्बचा अर्थ अशा प्रकारे होतो. हा लक्षात. हंतब्बो म्हणजे काय, हत्या करण्यास योग्य नाही किंवा हत्या केली नाही पाहिजे. ओके. आता पाणू न हंतब्बो असं जर मी म्हटलं तर हे कसं प्लेन वाक्य झालं. हा ठीक आहे, प्राण्यांची हत्या केली नाही पाहिजे, बरोबर. हे असं म्हटल्यानंतर पाणो नो, आपलं पाणो न हंतब्बो, ते हे कॉमन वाक्य वाटतं. परंतु तुम्ही जर असं म्हटलात की पाणो नो हंतब्बो, जर तुम्ही नो जर समजा त्याच्यामध्ये घातला किंवा घेतला तर त्याला एक त्या वाक्याला काय वेगळं भावार्थ निघतो. म्हणजे त्याच्यातनं काय सांगण्याचा उद्देश असतो की प्राण्यांची हत्या करू नये, हे सांगणारा जो आहे ना तो अगदी म्हणजे जोर देऊन सांगतो. पाणो नो हंतब्बो, आलं लक्षात. म्हणजेच काय, कधीही कशाही प्रकारे प्राण्यांची हत्या करायची नाही, असं त्याच्या मागचं इंटेन्शन आहे, म्हणजे उद्देश आहे तो म्हणायचा. म्हणून हा नो जो आहे, हा नो ज्या ठिकाणी तुम्हाला जोर द्यायचा असेल ना त्याच ठिकाणी तुम्ही तो वापरायचा. हा सुद्धा एक काय आहे, निगेटिव्ह फॉर्म आहे. पहिला काय सांगितला मी तुम्हाला, न सांगितला, नंतर तुम्हाला न अथ्थी सांगितला म्हणजे नथ्थी सांगितला, आता काय सांगितलं मी तुम्हाला, नो सांगितला, बरोबर. आता याच्यानंतरचा जो आहे तो निगेटिव्ह फॉर्म कसा करतो. आता बघा, अर्यो हा शब्द आहे, अर्यो शब्द आहे, बरोबर. अर्यो, अर्य म्हणजे काय, श्रेष्ठ, सर्वात उत्तम, म्हणजे त्याच्या पलीकडे काही नाही. म्हणून भगवान बुद्धांनी जे जे 4 सत्य सांगितले त्यांना काय म्हटलेलं आहे, अर्य सत्य म्हटलेलं आहे. म्हणजे ह्या सत्याच्या पलीकडे आता दुसरं कोणतंही सत्य नाही. कोणी कितीही प्रयत्न केला, कोणी कितीही शोध लावला, तर याच्या पलीकडे आता नाही. अल्टिमेट, शेवटचा, त्याला आपण अर्य म्हणतो, आलं लक्षात. म्हणजे आर्य सत्य, आर्य सत्य म्हणजे काय, सगळ्यात अल्टिमेट. तर अर्य हा शब्द जो आहे याला जर निगेटिव्ह करायचा असेल तर काय करावं लागेल, इथे न वापरायचं का, नाही. तर ज्यावेळेस स्वर येत असतो, अस्वर येत असतो, त्यावेळेस काय अन हा निगेटिव्ह घ्यायचा असतो, अन, आलं लक्षात. मग तो अन अधिक अर्यो याची संधी केल्यानंतर काय होतो, अनार्यो, आलं लक्षात, अनार्यो, बरोबर. अशा प्रकारे हा जो अन जो आहे किंवा अ पण आहे, अ सुद्धा जर लावला तरी सुद्धा निगेटिव्ह त्याचा हे होत असतो किंवा निगेटिव्ह त्याचा काय होत असतो, अर्थ निघत असतो. ओके. म्हणजे काय, अ नंतर अन, नंतर न, नंतर नो, नंतर नथी, हे 5 प्रकारचे शब्द मी तुम्हाला निगेटिव्ह कसं बनवायचं वाक्यांना
त्याचा उपयोग कसा करायचा ते तुम्हाला मी सांगितलं. आपण याचे प्रत्यक्ष उदाहरणं घेऊ आपण, त्याची काळजी नका करू, फक्त तुम्ही ऐकून घ्या. आता सगळ्यात शेवटचा जो राहिला शब्द तो म्हणजे कोणता आहे? कोणचा? मा. मा. आता हा मा जो आहे हा पण खूप खूप म्हणजे त्याच्या मागे त्याचा खूप भावार्थ आहे. आलं लक्षात? हा मा हा केव्हा वापरायचा असतो शब्द किंवा अक्षर निगेटिव्ह सेन्सनी? ज्यावेळेस कोणाला एखादी कृती करू द्यायची मनाई करायची आपल्याला, त्याला ते करू द्यायचं नाही, तर त्यावेळेस मात्र आपण हा मा हे वापरतो. आलं लक्षात? मा म्हणजे मा गच्छ असं जर म्हटलं आपण तर आपण त्याला ऑर्डरच देतो, त्याला मनाई करतो की तू जाऊ नकोस. आलं लक्षात? त्वं मा गच्छ म्हणजे तू जाऊ नकोस, किंवा मा गच्छसी म्हणजे तू जाऊ नकोस. आता त्वं मी इथे लावलेलं नाही कारण ती प्रॅक्टिस आहे, ते नंतर बोलता बोलता तुम्हाला सवय होऊन जाईल. आलं लक्षात? हे एक प्रकार आहे. आणि दुसरा प्रकार जो आहे की बऱ्याच वेळा ज्यावेळेस मा लागतो ना त्यावेळेस क्रियापद हे भूतकाळामध्ये टाकतात. साळवे मॅडम माईक बंद करा. तर हे जे मा जो आहे हा वापरताना काही काही वेळेस क्रियापद त्याचं जे असतं ना त्याच्या पुढे जे क्रियापद म्हणजे जे क्रिया करायला आपण नकार देतो ती काय भूतकाळामध्ये टाकलेली असते. तो एक नियम आहे, प्रघात आहे. तो का कसा वगैरे त्याच्यात आपल्याला काही जायचं नाही. परंतु ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्हाला कुठेही कोणीही सांगणार नाही. आलं लक्षात? ह्या गोष्टी तुम्हाला याच्यातनच शिकावं लागतात, म्हणजे काय वाचनातूनच शिकावं लागतात. आणि हे जे आहे हे सगळं कसं मी पालीचं सुत्त जे नेहमी वाचत असतो त्याच्यातनं या गोष्टी लक्षात येतात आणि ते नोट डाऊन त्या केल्या जातात. आणि ते मी तुम्हाला रेडीमेड देतो आहे, म्हणजे ह्या गोष्टी सगळ्या तुम्हाला काय रेडीमेड मिळालेल्या आहेत. तर अशा प्रकारे माचा उपयोग सुद्धा दिलेला आहे बघा. आणि मी तुम्हाला म्हटलं की ते भूतकाळामध्ये वापरायचं असतं. आता मी जर समजा तुम्हाला म्हटलं की रडू नकोस, एखाद्या व्यक्तीला मी म्हणायचंय मला रडू नकोस, तर तुम्ही काय म्हणणार? मा रोद. आलं लक्षात? आलं लक्षात? मा रोद. रुद त्याचा काय आहे? मूळ धातू आहे. त्या रूचा तो रो होतो आणि रोद होतो. तो नियम वगैरे ते वेगळी गोष्ट आहे. तो म्हणजे रडू नकोस. परंतु असं नाही म्हणत मा रोद, तर काय म्हणतो आपण? मी जसं सांगितलं की जी क्रिया असते ते त्याचं क्रियापद काय भूतकाळामध्ये, म्हणजे आता ह्या रोदचं भूतकाळ काय होईल? कसं होईल क्रियापद? कोणचा प्रत्यय लागेल रोदला? यस रोदी. मा रोदी असं म्हटल्यानंतर मग ते बरोबर होणार की रडू नकोस. अशा प्रकारे हे एक उदाहरण देईल तुम्हाला माहितीसाठी. तुम्हाला माहिती असेल की महाप्रजापती म्हणजे गौतम बुद्धांची आई, म्हणजे त्यांची आई तर म्हणजे 7 दिवसानंतरच त्यांचं परिनिर्वाण झालेलं असतं. परंतु महाप्रजापती जे आहे ज्यावेळेस भगवान बुद्धांना भिक्खुनी होण्यासाठीची परवानगी मागते, हे तुम्हाला माहित आहे की नाही काय माहित नाही मला, भिक्खुनी होण्यासाठी परवानगी मागते, तर त्यावेळेस भगवान बुद्ध अशाच प्रकारे मनाई करतात. कोणाला मनाई करतात? महाप्रजापतीला मनाई करतात. काय? अलंग गौतमी असं म्हणतात. अलंग गौतमी. अलंग म्हणजे काय? ठीक आहे गौतमी, ठीक आहे, तू जास्त आग्रह करू नकोस, असं त्याचा अर्थ आहे. अलंग गौतमी. मा रुची. आता बघा इथे मा रुची. आता हा जो रुची जो शब्द आहे हा रोचतीचा भूतकाळ आहे. रोचतीचा भूतकाळ आहे बघा. रुची ई त्याला प्रत्यय लागलेला आहे. रुची बरोबर.
म्हणजे तू याच्यामध्ये जास्त काय इंटरेस्ट म्हणतो ना आपण, किंवा आवड घेऊ नकोस, म्हणजे मनाई केली की नाही. हा परीक्षेचे वाक्य सांगा. सर परीक्षे झाल्यानंतर त्याच्यानंतर आता बोलला ते परीक्षेचा सांगा ना सर. अलंग आता जे म्हणाला ते अलंग गौतमी मा, अलंग गौतमी मा पपज्जंग, मा पपज्जंग रुची, म्हणजे प्रवर्जा घेण्यामध्ये किंवा प्रवर्जेमध्ये, प्रवर्जेला तू आवड करू नकोस, इंटरेस्ट घेऊ नकोस, किंवा त्यामध्ये तू पडू नकोस, असं त्या पद्धतीचं वाक्य आहे. मा पपज्जंग रुची, अशा प्रकारचं. तर हे मा जो आहे, तर याच्यावरनं किती गोंधळ झालेला ह्या वाक्यावरनं. काही लोक असे म्हणतात की गौतम बुद्धांनी म्हणजे स्त्रियांना मग प्रवर्जा घ्यायला नाही सांगितली, मग ते आरांत होऊ शकत नाही, यो तू, असे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने, देशातले परदेशातले जे विचारवंत जे आहेत, हे सगळेजण आपापल्या पद्धती काय त्याच्यावरती त्यांनी विचार मांडलेत, मत मांडलेत. परंतु भगवान बुद्धांनी ज्यावेळेस, एक लक्षात घ्या, भगवान बुद्धांनी ज्यावेळेस ध्यानाला बसले, आणि ज्यावेळेस ध्यानाला बसलेले असताना मार हा त्यांच्या जवळ येतो आणि तो त्यांना त्रास देतो, त्यांच्या ध्यानामध्ये अडथळा निर्माण करतो आणि भंग करण्याचा प्रयत्न करतो, तर त्यावेळेस भगवान बुद्ध त्या माराला स्पष्टपणे सांगतात की जोपर्यंत, आलं लक्षात, ध्यानाला नाही, जे त्यांना ज्ञान प्राप्त होतं, आणि मग तो मार म्हणतो की आता तुम्हाला जे पाहिजे होतं ते तुम्हाला मिळालेलं आहे, आलं लक्षात, आता तुम्ही निर्वाणाला गेलं, आता परिनिर्वाणाला गेलं तरी चालेल, काही आता बाकीचं करण्यासारखं काही राहिलेलं नाही. परंतु त्यावेळेस भगवान बुद्ध त्या माराला सांगतात की जोपर्यंत माझे 4 संघ जे आहे, जे भिक्खू संघ, भिक्खुणी संघ, उपासक संघ आणि उपासिका संघ, हे जोपर्यंत स्थापन होत नाही, निर्माण होत नाही, आणि ते संघ जोपर्यंत साधारण जनतेला जोपर्यंत धम्म व्यवस्थित समजून सांगत नाही, तोपर्यंत माझं परिनिर्वाण होणार नाही, अशा स्पष्ट शब्दामध्ये त्या माराला भगवान बुद्ध सांगतात. तर याच्यात मध्ये काय दिसतं आपल्याला, निदर्शनास काय येतं की भगवान बुद्धांनी त्याच काळामध्ये भिक्खुणी संघ स्थापन होणार आहे हे सर्वांना माहित करून दिलेलं होतं. त्यामुळे महिलांना भिक्खुणी होण्यापासून भगवान बुद्धांनी मनाई केलेली आहे, महिलांच्या बाबतीमध्ये असं बोललेलं आहे, हे सगळं काय आहे, सगळं चूक आहे, खोटं आहे. त्याचा अर्थ जो तो आपल्या आपल्या पद्धतीने घेतो आणि तो लोकांना सांगत असतो. परंतु भगवान बुद्ध स्त्री आणि पुरुष याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची विषमता त्यांच्या बोलण्यात, त्यांच्या उपदेशामध्ये कुठेही तुम्हाला आढळून येणार नाही. तर अशा प्रकारे ह्या महावर्ण हा विषय निघाला. तर तुम्हाला निगेटिव्ह सिंपल वाक्य, नंतर त्याचं प्रश्नार्थक वाक्य आपण नंतर घेऊ, नंतर सकारात्मक प्रश्नार्थक वाक्य कसं बनवायचं ते घेऊ. मी आता तुम्हाला माझा स्क्रीन जो आहे तो शेअर करतो आणि तुम्हाला बोर्डवरती मी तुम्हाला ते वाक्य लिहून तुम्हाला शिकवतो, म्हणजे तुमच्या चांगलं लक्षात येईल. ओके. आता मी हे जे सांगितलं याच्यामध्ये कोणाला काही कळालं नाही किंवा समजलं नाही असं काही आहे का? थोडं काही शंका असेल तर विचारू शकता. थोडं रिपीट करा सर. न कसं करायचं कळलं, पण नो नक्की हे शब्द काही पर्टिक्युलर वाक्यातच वापरली गेली पाहिजेत का? हो. इथे पण सांगितलं कळेल. जर एखाद्या गोष्टीवर तुम्हाला जोर द्यायचा असेल तर मग तो नो वापरायचा असतो.
ओके सर. हा. उदाहरण घेऊ आपण, त्याचे उदाहरण तुमच्या लक्षात येईल. ओके. आता मी एक दिसतोय, बोर्ड दिसतोय. हो सर. हा हो सर. हा. नमो बुद्धाय. ओके. हा, या ठिकाणी मी पहिलं वाक्य घेतो, साधं वाक्य. हा, बालको विहारन. आता अशा प्रकारचे वाक्य तुम्ही स्वतः बनवू शकता. हा, बालको विहारन गच्छति. हे काय झालं, हे पॉझिटिव्ह वाक्य झालं, नाही सकारात्मक वाक्य झालं. तर याला निगेटिव्ह करायचं असेल तर हा जो क्रियापद जे आहे गच्छति, त्याच्या पुढे इथे पुढे म्हणायचं का मागे म्हणायचं, मागे इथे तुम्हाला न हा निगेटिव्ह अक्षर जे आहे ते जोडायचं. म्हणजेच काय होईल बघा, बालको विहारन न गच्छति. ओके. म्हणजेच काय, मुलगा विहाराला जात नाही, असं त्याचं ट्रान्सलेशन. ओके. दुसरं, भूपालो नगरं आगच्छति. आगच्छति. ओके. म्हणजे राजा नगराला येतो, असं ह्या वाक्याचा अर्थ आहे. तर याचा निगेटिव्ह करायचा आहे, तर मग काय करणार, भूपालो नगरं न आगच्छति. हा, नगरं न आगच्छति. आता या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं की संधी पण होते, अलग लक्षात, संधी पण होते. आता हा जो न हा जो आहे ना, आता हा अ जो आहे हा काय आहे, स्वर आहे. ह्या स्वराशी याचा संधी होणार. तर कशी होणार बघा, हा न कसा आहे, हा अर्धा न अधिक अ, अर्धा न अधिक अ, न तयार होतो. तसंच हा आ जो आहे याचा हा आ, आता गच्छतीचं सोडून द्या. तर ही जी संधी जी आहे न अधिक अ अधिक आ, तर त्याचं काय होणार, ना होणार संधी. बरोबर. आता हा जो ना जो आहे हा तुम्ही, हा इथला आपण आ घेतलेला आहे, हा कट केला, हा न घेतलेला, हा कट केला, तर हा डायरेक्ट ना जर तयार झालेला, ना गच्छती असंही तुम्ही लिहू शकता. म्हणजे ओके, भूपालो नगरं ना गच्छति. पण आता हे संधी करून लिहिलेलं आहे, परंतु उच्चार करताना नेहमी विग्रह करून बोलायचं असतं. तर ना गच्छति असं नाही म्हणायचं, ना आगच्छतीच असं म्हणायचं. आलं लक्षात. लिहिताना भले तुम्ही असं लिहा, परंतु उच्चार करताना समोरच्याला कळेल म्हणून, कळावं म्हणून न आगच्छति अशाच प्रकारचं तुम्ही काय करायचं, उच्चार करायचा. ओके. हे दोन प्रकार तुम्हाला मी सांगितले. नंतर हा न जो आहे हा न सुरुवातीला पण लिहू शकतो आपण. न भूपालो नगरं आगच्छति. म्हणजे राजा नगराला येत नाही, असं पण करू शकता. अलग लक्षात. न भूपालो नगरं आगच्छति. आता तुमच्याकडे भरपूर वाक्य आहेत, तर ह्या न चा उपयोग तुम्ही एकतर इथे करू शकता किंवा इथे करू शकता आणि निगेटिव्ह वाक्य तयार करू शकता. ओके. दुसरं काय शिकवलं मी तुम्हाला, काय सांगितलं, तुम्ही नंतर असे म्हणू शकता, न राजा, राजा पण पाली शब्द आहे. भूपालो म्हणजे काय, न राजा नगरं
आगच्छति. ओके. न राजा नगरम आगच्छति. ओके. नंतर हे नागच्छतीचं मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. नथीचं उदाहरण आहे. मी काय दिलं होतं उदाहरण? नथी तस्मिन गेहे किंवा गेहस्मिन असं म्हटलं तरी चालेल. नथी तस्मिन गेहे सो मनस्सं. तर हा जो नथी जो आहे हा कसा बनलेला आहे? न अधिक अथी. आणि ह्या अथी म्हणजेचा अर्थ काय आहे? आहे. इंग्रजी आपण इज म्हणून वापरतो ना, इज आहे. न अथी तस्मिन गेहे सो मनस्सं. आता बरेचसे जण आपण नथीच म्हणतो, नथी मे. तेव्हा ते पण उदाहरण दिलं होतं मी तुम्हाला. नथी मे शरणं अन्यं. असा अन्यं पाहिजे तिथे, लक्षात घ्या. अन्यं. बऱ्याचशा पुस्तकांमध्ये काय लिहिलेलं आहे? अयं असं लिहिलेलं असतं. अयं हे चुकीचं आहे. जिथे जिथे तुम्हाला आढळेल ना ते दुरुस्त करून घ्या. नथी मे शरणं अन्यं. बुद्धो मे शरणं वरं. म्हणजे बघा, हे जे वाक्य जे आहे ना, बुद्धो मे शरणं वरं, याचा अर्थ इतका प्रचंड आहे. म्हणजे हे जरी वाक्य तुम्ही तुमच्या आचरणात आणलं तरी तुम्ही पूर्ण बुद्ध धम्माचा आचरण करता असं समजलं जातं. परंतु नेमकं याच्या उलट्या पद्धतीने सगळे जण आचरण करतात. नथी मे शरणं अन्यं. मी इतर कोणालाही शरण जात नाही असं या वाक्याचं आहे. किंवा माझ्याद्वारे इतर कोणालाही शरण जाणे नाही. का? बुद्धो मे शरणं वरं. वरं म्हणजे काय? श्रेष्ठ, उत्तम. आलं लक्षात? तर बुद्धो जे आहे तेच माझ्यासाठी काय? श्रेष्ठ आहेत. आलं लक्षात? बुद्धाला शरण जाणे हेच माझ्यासाठी काय आहे? श्रेष्ठ आहे, उत्तम आहे. असं ह्या वाक्याचा अर्थ आहे ऍक्च्युअली. आलं लक्षात? परंतु असं म्हणत असताना असं तर म्हणतो आणि नंतर आपल्या घरी आपण जातो त्यावेळेस मग नंतर आपल्या घरामध्ये बाकीचे देव देवता असतातच. आता तुम्ही पालीचा अभ्यास करताय त्यामुळे मला गॅरंटी आहे की तुम्ही खरोखर सगळेजण बुद्धांचाच अनुयायी असणार. इतर कोणतेही तुमचे श्रद्धास्थान नसेल असं मी गृहीत धरतो आणि विश्वास ठेवतो. परंतु जे जनरल पब्लिक जे आहे ते हे म्हणतात असं, परंतु नंतर मग ह्या देवीला जातील, त्या देवीला जातील, ह्या देवाला पुजतील, त्या देवाला पुजतील, जे की ब्राह्मणांनी निर्माण केलेले आहेत. म्हणून बाबासाहेब त्या प्रतिज्ञेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही. मी गणपती गौरी यांना काय देव मानणार नाही किंवा उपासना करणार नाही असं बाबासाहेब म्हणतात. तर हे जे आहेत ना ब्रह्मा विष्णू महेश हे ब्राह्मणांनी निर्मित केलेले देव आहेत. आलं लक्षात? ऍक्च्युअली ते देव नाहीत. देव ही संकल्पना बुद्ध धर्मामध्ये फार उच्च स्तरावरती आहे. परंतु बाबासाहेबांनी असं म्हटले नाही की मी देव मानणार नाही असं बाबासाहेबांनी म्हटलेलं नाही. म्हणून त्यांच्या बुद्ध अँड हिज धम्म पुस्तकामध्ये हा देव शब्द तुम्हाला जागोजागी सापडेल, ठिकठिकाणी सापडेल. जर बाबासाहेबांना देवच नाकारायचे जर असते तर त्यांच्या ग्रंथामध्ये हा शब्द त्यांनी घेतलाच नसता किंवा याच्यावरती काहीतरी नकारात्मक लिहिलं असतं, जसं आत्म्यावरती लिहिलेलं आहे. बुद्धांनी तो नाकारला म्हणून बाबासाहेबांनी पण तेच आपल्याला सांगितलंय. तर नथीच्या याच्यावरनं हे बाकीचं उदाहरण मी तुम्हाला दिलं. याचा अर्थ असा होतो आणि देव ह्या शब्दाचा संकल्पना जी आहे ती बुद्ध धर्मामध्ये खूप उच्च स्तरावरची आहे.
ती जाणून घेण्यासाठी आपल्याला धम्म आधी शिकावं लागेल, समजून घ्यावं लागेल, जाणून घ्यावं लागेल. त्यावेळेस मग देव म्हणजे नेमके कोण, हे कोण आहेत, कसे दिसतात, यांच्या जवळच्या पॉवर्स काय आहेत, यांचं कार्य काय आहे, हे सगळं तुम्हाला त्रिपिटकामध्ये सापडतं. आलं लक्षात? ओके, काही हरकत नाही. तर पुढे तुम्हाला अनचा जो तुम्हाला सांगितलं, अनारियो सो भिक्खू, अनारियो सो भिक्खू म्हणजेच काय? अन अधिक अरियो म्हणजे झाला ना निगेटिव्ह. हा अरियचा निगेटिव्ह झाला अन लावल्यामुळे. अनार्यो, आर्यो म्हणजे काय? श्रेष्ठ. अनार्यो म्हणजे काय? कनिष्ठ. ओके. सो भिक्खू म्हणजे तो भिक्खू काय आहे? कनिष्ठ आहे. तो हा अन सुद्धा इथे आपण वापरतो. नंतर अ सुद्धा आपण वापरतो. दिसवा. आता दिसवा म्हणजे काय? पाहून, बघून. ओके. आणि त्याला जर तुम्ही जोडला तर हा दिसवा जो आहे हा काय? निगेटिव्ह मध्ये जातो. म्हणजे न बघून, न पाहून, अशा प्रकारे. ओके. म्हणजे अन हा केव्हा वापरायचा असतो? ज्यावेळेस त्याच्या पुढे जर समजा स्वर असेल तरच अन वापरायचा त्या ठिकाणी. आणि हा केव्हा वापरतो? ज्यावेळेस व्यंजन त्याच्या पुढे असेल. आता इथे दीचं काय? द हा व्यंजन आहे म्हणून इथे आलेला आहे. हा नियम लक्षात ठेवायचा. म्हणजे व्यंजन जर असेल तर आणि स्वर जर असेल तर अन. हे दोन शब्द जे आहेत निगेटिव्ह फॉर्म मधले ते तुम्हाला वापरायचे आहेत. आणि माच्या बद्दल तर तुम्हाला मी बरेचसे उदाहरण दिलेत आता या ठिकाणी. तर अशा प्रकारे हे निगेटिव्ह हे जे आहेत पाली भाषेमध्ये निगेटिव्ह वाक्य जे करायचे आहेत आपल्याला, ते वाक्य मी तुम्हाला शिकवले. तर तुम्हाला आता होमवर्क जो आहे, तुम्ही जितकेही वाक्य तयार केलेले आहेत, पॉझिटिव्ह वाक्य तयार केले, ते सगळे वाक्य तुम्ही निगेटिव्ह करायचे आहेत. मग कुठे न वापरायचा? आधी नचा उपयोग करा. नंतर मग जिथे तुम्हाला असं वाटतं की नाही हे नकोच करायला, म्हणजे हे करायलाच नाही पाहिजे, तर मग तिथे नो वापरायचा. आणि नथीचा पण उपयोग करून बघा. जमलं तर ठीक, नाही तर ते सोडून द्या. आपण ते नंतर बघू. फक्त तुम्हाला आता काय म्हणतात त्याला, सुरुवातीला हा न चेच वाक्य तुम्ही बनवा. 10 वाक्य बनवा, 15 वाक्य बनवा, 20 वाक्य बनवा. ओके. आता कोणाला सर हे रिपीट करा. सर काय रिपीट करू? हे पुन्हा रिपीट. हे आता जे तुम्ही सांगितलं ना ते बोर्डवर लिहिलेलं आहे ते थोडं रिपीट करा सर. का मी आधी सांगितलं तुमच्या समजून सांगा. मी समजून सांगा सर थोडं. आधी सांगितलेलं कळलं नाही का? नाही ते कळलं. हे याच्यामध्ये थोडं माझं लक्ष हे झालं होतं, तर हे सांगा म्हटलं. हे बघा, हे एक वाक्य आहे, बालको विहारं गच्छति. ओके. नाही ते समजलं सर. मग ते पूर्ण आता नाही सांगितलं का तुम्ही? न आणि अन्य असं काहीतरी लावायचं. व्यंजन जर असेल तर लावायचा आणि स्वर असेल व्यंजन आणि स्वर हे सांगा सर. अच्छा. हा. हे तर फार सोपं आहे. हे बघा, आपले स्वर काय आहेत? अ, आ, ई, सॉरी, हा जसं ई, उ आणि उ, हा ह्रस्व उ धरून चला. तर ह्या स्वरांनी सुरू झालेला जो शब्द असेल, सुरू झालेला जो शब्द असेल, म्हणजे हे स्वर अगदी सुरुवातीला असतील, त्यावेळेस त्याला निगेटिव्ह करायचा असेल तर अन वापरायचा. निगेटिव्ह शब्द अन.
आलं लक्षात? काय म्हटलं मी? स्वर जर आता इथे अरियो हा शब्द आहे, तर इथे अ जो आहे, आ जो आहे, आपलं सॉरी अ जो आहे हा काय आहे? स्वर आहे. तो स्वर असल्यामुळे आपण त्याच्या आधी काय वापरला? आपण अन वापरायचा, निगेटिव्ह. हा, म्हणजे अरियो हा पॉझिटिव्ह शब्द, त्याला जर निगेटिव्ह करायचा असेल तर अन हा वापरायचा. केव्हा? त्या शब्दाच्या आधी स्वर हा जो अ जो आहे तो असा असला तर. अ असो, आ असो, ई असो, कोणताही असो, उ असो, वगैरे वगैरे. ओके, आलं लक्षात? आलं का लक्षात? हा हा भाग तरी लक्षात आला? अन केव्हा वापरायचा तो? हो सर. हा हो सर. हा. आता आपण जाऊया अ कडे, नाही का? आता हा अ केव्हा वापरायचा? ज्या वेळेस जो शब्द असतो त्या शब्दाचा पहिलं अक्षर हे व्यंजन असतं. व्यंजन, व्यंजन म्हणजे काय? आपण शिकलेलो आहोत. क, ख, ग, घ, अंग, नंतर काय? च, छ, ज, झ, ञ. माहितीये ना हे व्यंजन किती असतात? हो सर. हो. हा हा, च, छ, ज, झ वगैरे. नंतर काय येतो? ट, ठ, ड, ड वगैरे. तर हे जे व्यंजनाने सुरुवात झालेला जर शब्द असेल एखादा, त्याला जर निगेटिव्ह करायचं असेल तर मग तुम्हाला त्याच्या समोर काय जोडायचं? अ जोडायचा त्याला. उदाहरणार्थ पहरित्वा. एक दुसरंच तुम्हाला पेज देतो मी. हा, बालको, ओके, बालको शुनखम, शुनखम अपहरित्वा. अपहरित्वा उदकं देती. ओके, हे वाक्य मी घेतलं. आता बघा, हे पण निगेटिव्ह आहे वाक्य. आलं लक्षात? कारण ऍक्शन काय आहे? निगेटिव्ह आहे. पहरित्वा म्हणजे काय? मारून. पहरत्वा म्हणजे काय? मारणे. पहरित्वा म्हणजे काय? मारून. आणि कसं निगेटिव्ह केलं आपण? कसं केलं आपण? अ लावला इथे. का लावला? कारण हा जो प जो आहे हा काय आहे? व्यंजन आहे. आलं लक्षात? हा प आहे, हा व्यंजन आहे, म्हणून त्याला अ लावलेला. आलं लक्षात? म्हणून अपहरित्वा म्हणजे न मारता, न मारून पाणी देतो. बालको शुनकम अपहरित्वा उदकं देते. म्हणजे मुलगा कुत्र्याला न मारता, न मारून पाणी देतो. असे बरेचसे जे क्रियापद आहे त्याला तुम्ही व्यंजन त्याचं जर असेल सुरुवातीला तर अ लावायचा. आणि जर समजा स्वर असेल तर काय लावायचं? लावायचा. हा, अन. अन लावायचं. अन लावायचा. अन लावायचं. ओके, आता आलं लक्षात? हो सर. ओके. मग आता तुम्ही हे बनवू शकता वाक्य, निगेटिव्ह वाक्य न चा हे करून. होमवर्क करा. होमवर्क मध्ये प्रत्येक जणांनी 20-20 वाक्य जे आहेत, हे बघा, ते किती वेळा रिपिटेशन हो त्याला तुम्ही असं म्हणायचं नाही की मी आता हे मला माहीत झालं, आता हे किती वेळा लिहायचं. तसं जर तुम्ही केला तर तुमची प्रॅक्टिस हळूहळू कमी होईल. सरांनी सांगितलंय ना 20 वेळा, हा मला येते तरी पण मी लिहिणारच, मला येते तरी पण मी लिहिणारच, अशी प्रॅक्टिस केली तर मग ते पक्क तुमचं चांगल्यापैकी लक्षात राहील आणि तुम्ही पुढे जाल. कारण आम्ही तसंच केलेलं आहे. अलग लक्षात? म्हणजे दिवसभर 2-2, 4-4 आठवडे एकाच याच्यावरती आम्ही घालवलेले आहेत. त्याच्यामुळे ते आमच्या चांगल्या लक्षामध्ये राहिलेलं आहे. तर
निगेटिव्ह जे आहेत वाक्य तुम्ही तयार करा आणि ते मला पाठवा, तुम्ही ग्रुपवरती पाठवा वगैरे. आणि नंतर मग उद्याच्या दिवशी, उद्या सुद्धा आपण क्लास घेणार आहोत ना, उद्या सुद्धा आपण क्लास घेणार आहोत. तर उद्याच्या दिवशी ह्या निगेटिव्हचाच मग प्रश्नार्थक कसा करायचा असं वाक्य, प्रश्नार्थक निगेटिव्ह आणि सकारात्मक, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, हे दोन्ही प्रकारे चे वाक्य आपण तयार करू. म्हणजे स्टेप बाय स्टेप. मग तुम्हाला बोलताना, म्हणजे एकमेकांशी बोलताना तुम्हाला छानपैकी बोलता येईल. म्हणजे आता जर समजा कोणी तुम्हाला विचारलं त्वं कुही गच्छसी, तर मग तुम्ही म्हणाल की अहं गामं गच्छामि, म्हणजे मी गावाला जातो. मग आणखी तो समोरचा व्यक्ती विचारेल किं नु खो त्वं गामं गच्छसी, म्हणजेच काय, खरंच काय तू गावाला जातोस? हा म्हणेल आम अहं गच्छामि, हा मी जातो. मग नंतर आणखी परत निगेटिव्ह, अपि नु खो त्वं गामं गच्छसी, तू खरंच जात नाही का गावाला? अशा पद्धतीचं वाक्य आपल्याला बनवता येईल. आता हे तुम्हाला मी आधी सांगून ठेवतो की आपल्याला पुढे शिकायचंय. फक्त तुम्ही आता हे नचा उपयोग करून तुम्ही वाक्य बनवून ठेवा. ओके, या ठिकाणी आपण थांबू. कोणाला काही विचारायचं, शंका वगैरे काही? हॅलो, थांबला होता का? हा बोला मॅडम. हा बोला. हॅलो, हा बोला ना मॅडम. सर तुम्ही ऑफिसच्या म्हणतात ना, तुम्ही मा आणि ऑफी पण बोललात ना, त्याचं जरा सांगा. म्हणजे आम्हाला प्रॅक्टिस नव्हत्याच्या. तुम्हाला फक्त ते माहिती सांगितली आहे. उद्याच्या दिवशी फक्त तुम्ही न चा उपयोग करून वाक्य तयार करा. आधी न वापरा फक्त तुम्ही. नंतर मग तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप उद्याच्या दिवशी त्याचे अपि, नंतर किमनु खो, नंतर ननु, हे असे प्रश्नार्थक वाक्य तुम्हाला निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोघंही शिकवेल. हे सगळे तुम्ही जर एकाच वेळी करायला गेलात ना, तुमचा गोंधळ होईल. त्यामुळे तुम्ही प्लीज गो स्लोली. ओके. युट्यूबला होतं का तुमचं? काय युट्यूबला पण सुरू होतं का? काय सुरू होतं? सर तो मेसेज येतो आहे लाईव्ह शेअरिंग ऑन युट्यूब, त्याला जॉईन करा म्हणून. हो हो, बरोबर बरोबर. मी आज प्रयत्न केला ते रेकॉर्डिंग करण्याचा, तर ते झालंय वाटतं. म्हणजे मेसेज येतो याचा अर्थ ते झालेलं असेल. मला बऱ्याच 2-3 वेळा जमलं नाही. तर रेकॉर्डिंग झालेलं आहे हे लेक्चर. तर मी ते तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करेल. ओके ओके, थँक्यू सर. हा हा, तर तुम्ही करा प्रयत्न. मला तुमच्यामधून 20 ते 25 जण एकदम काय म्हणतात त्याला स्ट्रॉंग तयार झालेले पाहिजे, अशी माझी अपेक्षा. म्हणून मी वेळ देतोय तुम्हाला. ओके. हॅलो हॅलो, हा बोला. सर मला ते आपण सांगितलं होतं वर्तमान, भविष्य आणि भूतकाळ याच्यामध्ये जी मला सांगितली होती, पण मला ती वाक्य बनवता नाही आली सर. हॅलो, नाही आली? काय नाही आलं बनवता? कारण की आता जसं वाक्य आहे, मी जेवण करते, ते पाली भाषेत मी कसं मांडणार ते वाक्य? म्हणजे मग मला मांडता जर आलं तर मग मी त्याला वर्तमान, भविष्य, भूतकाळ याच्यामध्ये कन्वर्ट करू शकते ना सर. मला लिहिताच नाही आलं तर मला ते अवघड जात होतं. तुम्ही उशिरा जॉईन झाले ना. मी हे सगळे प्रत्यय, वर्तमान काळ, करता, हे वगैरे शिकून झालेलं होतं. त्यावेळेस तुम्ही उशिरा जॉईन झाले. तर उद्या आल्याबरोबर तुम्ही वाटलं तर लवकर जॉईन व्हा. आल्याबरोबर मला सांगा की सर मला वर्तमान काळात कसं वाक्य बनवायचे,
भविष्यकाळाचे वाक्य कसे बनवते प्लीज सांगा. म्हणजे बाकीचे जॉईन होईपर्यंत मी तुम्हाला हे सगळं सांगेन. हा, ओके. तर माझी अडचण अशी होती की वाक्य पाली भाषेत कसं हे करायचं, शब्द कुठले वापरायचे. तर मग मला ते कन्वर्ट करायला सोपं होऊन जाईल, म्हणजे भविष्यासाठी. हो, ते सगळे शब्द सांगतो मी तुम्हाला कसे वापरायचे, कोणते वापरायचे. चालेल. हा, बरं, मग उद्या किती वाजता जॉईन होऊ सर मी? 9:45 जॉईन व्हा, लवकर जॉईन व्हा. हा, बरं, ठीक आहे, चालेल सर. आठवण करून द्या. हा? सर तुम्ही आता युट्यूबचं ते शेअरिंग करणार आहे ना सर? हो हो हो, मी सर हा, बोला. हा तुम्ही पण ते आधीचे जे लेक्चर आहेत ना थोडं थोडं घेत राहा रोज सकाळी, रोज घेत जा, म्हणजे कसं की ते रिव्हिजन होईल आणि ते रिकॉर्डिंग पण मिळेल आपल्याला. बर बर, चालेल चालेल चालेल. हो. हा, पुरुष मंडळी काहीच बोलत नाही हो, कोणीच नाही असतं का पुरुष? आपले 2-4 जण असतात का? पुरुष नाहीच आहे आपल्या या क्लासमध्ये? हो सर. काय केदारनाथ पाटील, तुम्ही तर एवढे हुशार आणि तुम्ही बोलतच नाही काही. पण आता कसं आहे सर, स्त्रिया जास्त बोलत असतात. आणि कसं एका वेळी 4-4, 5-5 वेळेला बोलतात, त्याच्यात काही समजतही नाही. म्हणून मी आज तो मेसेज टाकला होता की सर बोलत असताना कुणी माईक चालू ठेवू नका. ठीक आहे, पुरुषांनी सुद्धा सहभाग नोंदवा अशी माझी इच्छा आहे. हाय सर, आधीच. चालेल, ओके, इथे थांबूया मग आपण. ओके ओके, जय भीम सर. जय भीम सर. थँक्यू. आहे मित्रांना सगळ्यांना सांगा तुमच्या सोबत जे आहे जोणाचं मिस होईल असं नाहीये बघा. हा, सर यावेळेस नेटचा पण क्लास असतो सर, त्यामुळे सगळे तिकडे जातात काही. हा, असू द्या, आता तिकडे पण ते शिकतातच, इकडे पण शिकतात, दोघीकडे. हा सर, तो प्रॉब्लेम येऊन राहिला वेळेचा. ठीक आहे, काय हरकत. चालेल, ठेवू मग. ओके. हो सर. थँक्यू सर. सर. थँक्यू सर.